चला तीन तीन इतकं कशाला घाबरतोय मोदी साहेब, मला हे कळत नाही की मतलब भाजपने इतकं चांगलं काम केलेलं आहे, इतकं चांगलं काम केलेलं आहे की 400 पेक्षा जास्त ते जिंकणार आहे. मतलब ते ग्राउंडवर येण्याच्या पूर्वी त्यांनी स्वप्न बघितलं की आम्हाला 400 पेक्षा जास्त मिळणार आहे. तर कशाला इतकं त्रास घेतो, घरी बसा ना साहेब. इतकं उन्हात कशाला लोकांनाही बोलवतो, गाड्या पाठवून पैसे देऊन सगळ्यांना जमा करतो आपल्या भाषण ऐकण्यासाठी, आणि तो भाषण आपल्या मित्रों दोस्तों भाइयों बहनों हेच असतं ना उसमें. आणि काय म्हणजे इतकं चांगलं काम केलं असेल तर आपल्याला इतकं सारे हे सभा घेण्याचं काही कारण नाही. सगळं उमेदवार बोलतो की नाही मोदी साहेबांना बोला, आमचं काही पक्का आहेच नाही, उसके अंदर आम्ही पडणार. तर इतकी वेटिंग लिस्ट आहे त्यांचे, जे 400 स्वप्नातले खासदार आहे ना त्यांची इतकी वेटिंग लिस्ट आहे की आम्हाला मोदी साहेब पाठवा, कमीत कमी काहीतरी मतं मिळतील आम्हाला. तर बघा आता येणार 4 जूनला आपल्याला कळेल की त्यांची सभाचा किती परिणाम होणार आहे. तुमच्या विरोधात करेल मी, स्वागत करेल. इथले काय म्हणजे मी तर ते जे कॅन्डिडेट आहे ते आपल्याला विनंती करत असेल की मोदी साहेब तुम्ही या, मी त्याच्यापेक्षा जास्त विनंती करतो की कृपा करून या इथे. कारण मी तुम्हाला प्रश्न तरी विचारेल, एक दिवस अगोदर मी मीडियाच्या मार्फत आपल्यालाही प्रश्न विचारेल की 30 मार्च 2022 तक इस देश में हर बेघर को दिया जाएगा घर, और सिर्फ घर नहीं रहेगा, घर में रहेगा नल, नल में रहेगा जल. तो मोदी जी, मी आपल्याला विचारणार की एकही घर दिलं नाही प्रधानमंत्री आवास योजनेतून, एक नाही तर दाखवा मला दाखवा तुम्ही. आपण सोबत जाऊन बघू की कुठे बांधलेले आहे ते गोरगरिबांच्या स्वप्नातला घर जे 2017 मध्ये आपण आश्वासन दिले होते. आणि नळ कुठे आहे आणि जल कुठे आहे हे पण मला विचारण्याची. तर तुमचे कॅन्डिडेट पेक्षा मी आपल्याला विनंती करतो की एकदा इथे या आणि सभा घ्या. उमेदवार तुम्ही देणार आहात? देणार आहे नक्की देणार आहे. पूर्ण तयारी आहे आमची. मुंबईवर लक्ष केंद्रित करणार आहे, कारण 13 तारखेला आमच्या निवडणूक संपणार आहे आणि 1 आठवडा राहणार आहे. तर 1 आठवडा मुंबईमध्ये जाऊन ठोक मांडून बसणार आहे आणि तिथे निवडणूक नक्की लढणार आहे. आता किती सीट्स आहेत त्याच्या बाबतीत आम्ही वाट बघत होतो. आज सकाळी काही नाव आलेले आहे की शिवसेनेला याला दिले, याला दिले, भाजपने याला दिलेले आहे. आता आमची स्ट्रॅटेजी फिक्स करून आम्ही निवडणूक नक्की लढणार आहे मुंबईत. कधी बैठक किती ठिकाणी, म्हणजे उत्तर महाराष्ट्रात, मुंबई प्रांतात कुठे कुठे निवडणूक लढवण्याचा प्लॅन आहे? नाही, आतापर्यंत आम्ही फक्त 2च सीट्स डिक्लेअर केलेली आहे. एक तर उस्मानाबादमधून आणि दुसरा पुण्यामधून. अहमदनगरची सीट आम्ही डिक्लेअर केली होती, पण अहमदनगरच्या कॅन्डिडेटवर खूप प्रेशर आला तिकडच्या मौलवी लोकांचा की नाही आपल्याला हे निवडणूक नाही लढायची आहे. मला विचित्र वाटलं त्यांचा हे निर्णय, कारण ज्या वेगवेगळ्या राजनैतिक पक्षाने तिकीट वाटप केलेले आहे ते आपल्याला सेक्युलर म्हणणारे जे पार्टीज आहे त्यांनी महाराष्ट्रातून एकही मुस्लिम कॅन्डिडेटला तिकीट दिलं नाही. म्हणजे याचा अर्थ हे होतो की महाराष्ट्रातून पुन्हा एकच खासदार आहे जे समाजातून आलेला असेल, म्हणजे ते इम्तियाज जलील असणार आहे. आणि दुसरं तुम्ही तिकीटच दिलं नाही तर जिंकण्याचा काही प्रश्नच येत नाही. म्हणून मी सगळं जे सो कॉल्ड सेक्युलर लीडर्स माझ्या शहरामध्येही ते फिरत आहे ना की याला मदत करा नाही तर हे निवडून येणार आहे, त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी आपल्या नेत्यांना प्रश्न विचारा की किती दिवस आणि किती वर्ष तुम्ही फक्त शतरंज्या उचलण्याचं काम करणार आहे. तुमची काय इच्छा नाही आहे का की तुमच्यापैकी कोणीतरी खासदार व्हायला पाहिजे, आमदार व्हायला पाहिजे? पण नाही, आपल्याला आपले नेते म्हणजे आहे ते. सर, शॉप पण फोडलं गेलं आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे असतील किंवा घोडेले असतील यांनी टीका केली की MIMचं कारस्थान आहे किंवा ज्यांचं दुकान फुटलं त्यांनी देखील त्याचा आरोप केला आहे. हे फालतू कामासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे आणि फालतू प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मला. पण MIMच्या नावाखाली आणि पुन्हा हिंदुत्व आणि मुस्लिमांच्या नावाखाली हे निवडणूक मला नाही वाटतं लोक खूप हुशार झालेले आहे. आता मी EPS 95चे जे कमीत कमी या शहरामध्ये 70,000 EPS 95चे सगळं सिनियर सिटीजन्स आहे, तुम्ही बाहेर जाऊन त्यांना विचारा. त्यांनी पत्र आणलेले आहे की आमच्या समर्थन इम्तियाज जलील साहेबांना. तर हे आता संपलेलं आहे, ते काळ संपलेला आहे की हिंदू मुस्लिम
बहुत बहुत शुक्रिया. चलिए धन्यवाद. आहेत का तुमच्या बरोबर काही संपर्कात आहेत का की ते आम्हाला उमेदवारी द्या असं म्हणतात, त्याबद्दल तुमची बातमी सांगा. तर मी आपल्याला हे सांगतो, फक्त हे सांगतो मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी असं देणार आहे की 4 जूनला जेव्हा निकाल येईल तर तुम्हाला कळेल की देशामध्ये काय चाललेलं होतं आणि आमच्या शहरामध्ये काय चाललेलं नाही, आहे. नाही, सर म्हणजे सर माझा प्रश्न असा आहे की राज्यामध्ये जिथं जिथं तुम्ही उमेदवार उभे करणार आहात त्यासाठी इतर पक्षाची इच्छुक तुमच्या संपर्कात आहेत का, त्यांची मागणी आहे का की आम्हाला तिकीट द्या मिळावं, यासाठी तुमच्याकडे प्रयत्न चालू आहेत का कुणाचे? नाही, तसं काही प्रयत्न नाही आहे. काही कॅन्डिडेटच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतलेला होता की आम्ही त्यांना हे सपोर्ट करणार आहे. त्याच्यापैकी आनंदराज आंबेडकर साहेबांना, प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही केलं होतं आणि कोल्हापूरहून आम्ही केलं होतं. पण काही तिथे हिंदुत्ववादी संघटनांनी काही हे खूप त्याचा एक गाजाबाजा केला की कशाला हे देतो, हे त्यांना हे कळतच नाही की MIM जे पक्ष आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया रजिस्टर्ड पक्ष आहे. पण कोणीतरी असंच बसतं, पत्रकार परिषद घेतो, यांचं कशाला घेतलं, आम्ही हे त्यांना येऊ देणार नाही. गप्पा तुम्ही, मी येणार आहे, कोल्हापूरलाही पण येणार आहे. आणि हे जे तुम्ही बोलतो ना ते फक्त चीप पब्लिसिटी साठी करतं. आम्ही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि जिंकलेलो आहे. तुम्ही फक्त आपल्या टाळ्या वाजवून बसत राहा तिथे. त्या शिवसेनेने घेतलाय, त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की सुरुवातीला की मुस्लिमांनी ते आहे. ओके. हां. आणि दुसरं बातमी काय देणार? नाही. आज एक चंद्रकांत खैरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि त्यावरून त्या 2 शिवसेनेमध्ये जोरदार सुरू आहे. तुमची काय प्रतिक्रिया, तुम्ही पण पाहिलं? बघा, मला जे भीती होती ते भीती खरं ठरत आहे की जेव्हा जेव्हा निवडणूक जवळ येईल तर त्यांचं जे एजेंडा आहे, त्यांचं जे मुख्य कॅम्पेनिंग करण्याचं जे टॉपिक असणार आहे ते जाती आणि धर्माचा. आणि एका शिवसेनेनं सुरू केली की मुसलमानांनी काय करायला पाहिजे, ते काय करतं, आणि त्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया दुसऱ्या शिवसेनेने दिलेली आहे. म्हणजे माझी जी भीती होती की निवडणूक जवळ आली की पुन्हा पुन्हा तोच जातीचा, तोच धर्माचा मुद्दा घेऊन आपला प्रचार कसा करता येईल, त्याची सुरुवात मला असं वाटतं की आता झालेली आहे. कारण आता 10-11 दिवस राहिलेले आहे प्रचारासाठी, म्हणून त्याचं उद्घाटन झालेलं आहे मला असं वाटतं. तुम्ही एवढंच काय त्या व्हिडिओ बद्दल बोलले किंवा तुम्हाला काय त्याच्याबद्दल आक्षेप आहे का नाही? आता तो म्हणला नाही, मला खूप आश्चर्य वाटतंय. एक क्रेडिट कमीत कमी मला द्यायला पाहिजे तुम्ही की ज्या चंद्रकांत खैरे साहेब माझ्या जिल्ह्यातले इतक्या वर्षापासून खासदार होते, आमदार होते, मंत्री होते, त्यांना कधीही मुसलमानांच्या बाबतीत आठवण आली नाही होती. कमीत कमी याचा तर क्रेडिट द्यायला पाहिजे की माझ्यामुळे ते ईदगापर्यंत आले, लोकांना तिथे उभे राहून ईद मुबारकची शुभेच्छा देत होते. हे परिवर्तन कशामुळे झालेलं आहे? हे परिवर्तन याच्यामुळे झालेलं आहे की त्यांनी बघितलं की जे खासदार इम्तियाज जलील आहे ते आमच्या शिवजयंतीला येते, ते गणपती उत्सवमध्ये येते, ते हनुमान जयंतीला येते, ते दिवाळीमध्ये आपल्या सगळ्यांना विश करते, ते दसऱ्यामध्ये सगळ्यांना विश करते, ते ख्रिश्चन फेस्टिवल असू द्या, ते जैन फेस्टिवल असू द्या, ते रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये येतं. मग सर्व लोकांना घेऊन जाणारा खासदार आहे याची ओळख झाली. मग त्यांना असं कळलं की बाबा आता हे हिंदू मुस्लिम काही चालणार नाही. अनेक वर्ष मी त्याचा फायदा घेऊन सत्तेमध्ये राहिलेले आहे, मला माझीही स्ट्रॅटेजी चेंज करण्याची आवश्यकता आहे. म्हणून हे परिवर्तन त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळत आहे. पण असा एक आक्षेप घेतला जातोय की 40 वर्ष असं त्यांचं. मी 2019 मध्ये जेव्हा लोकसभेसाठी उभे होतो तर मी सोशल मीडियावर एक पत्र लिहिले होते, ओपन पत्र होतं, त्याचं खूप मीडियावाल्यांनी त्याला कव्हर केलं होतं. आणि त्या ओपन पत्रामध्ये मी खैरे साहेबांना उद्देशून हे सांगितलं होतं की साहेब, तुम्ही वारंवार हे म्हणता की मी हिंदूंचा नेता, मी हिंदूंचा खासदार, मी पहिला हिंदूंचा खासदार, मी हिंदू नेता, असं तुम्ही बोलायचं. मग त्याच्यावर मी लिहिलं होतं की नाही साहेब, तुम्ही माझेही खासदार आहे. त्यावेळी ते खासदार होते. मी खूप मोठा एक चांगला पत्र लिहिलं होतं त्याच्या बाबतीत की तुम्ही माझेही खासदार आहे आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांचे खासदार असतात. तुमची जे जात आहे, तुमचा जे धर्म आहे तो तुमच्या घरी आहे,
तुम्ही मंदिरामध्ये जातील. माझी जे जात, माझा धर्म, माझा मजहब जे आहे ते घरी आहे आणि मी जे नमाज पढण्यासाठी जात होतो. पण ज्या खुर्चीवर मी खासदार म्हणून बसतो तर तिथे माझ्या काहीही जातीशी संबंध नाही. सगळ्यांसाठी काम करावं लागतं, सगळ्यांना त्याच इम्पॉर्टन्स देण्याची आवश्यकता असतं. पण 40 वर्ष का होईना, एक इंग्रजीमध्ये म्हण आहे ना की बेटर लेट देन नेव्हर. तर कमीत कमी आज झालेलं आहे ते.